आई आपल्या लेकरावरती खूप प्रेम करते. आईच्या प्रेमाची किंमत आपण कशातच तोलू शकत नाही. आईमध्ये इतकं भरभरून प्रेम असतं की त्याच्या चित्तामध्ये फक्त प्रेमच दिसेल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. फक्त आईच आपल्या लेकरावरती प्रेम करू शकते. आईच्या चित्तामध्ये, आईच्या ध्यानामध्ये फक्त आपलं लेकरू असतं. आईला जसा कळवळा येतो तसा कळवळा जगाच्या पाठीवर कुणाला येत नाही. आपलं लेकरू कितीही मोठं झालं, नोकरीला लागलं, आपल्या लेकराची कितीही संपत्ती असली तरीही ती माता माऊली आपल्या लेकराला कधीही स्वार्थानं विचारत नाही. ती खरं आई असते. मग साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला की वरील 2 चरणं मला कळाली की आईच्या चित्तात लेकरू असतं, आईला कळवळा असतो, पण नेमकी कोणती आई? तर जी आई आपल्या बाळाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते, नवे त्याचा पूर्ण सांभाळ करते, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, आणि त्याच्या कल्याणाचा विचार करते, त्याच्या हिताचा विचार करते, ती आई. मग आईनंतर या जगाच्या पाठीवरती जर खरा आणि निस्वार्थी भावनेनं जर कोण प्रेम करत असेल ना मायबाप हो, तर ते संत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय शेवटचे चरण लिहितात की तुका म्हणे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे आमचं जे ओझे आहे ते आम्ही सर्व ओझे तुमच्यावरती टाकतोय. संतांवरती ओझं टाकण्याचं कारण असं आहे की तुकोबरायांना खात्री आहे की संतच माझा उद्धार करणार आहेत आणि माझं कल्याण जर कोण करणार असेल तर संत. म्हणजे जगाच्या पाठीवरती मायबाप 2च व्यक्ती आपलं कल्याण बघतात. कोण? एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे संत. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल आई आपल्या लेकरावरती खूप प्रेम करते. आईच्या प्रेमाची किंमत आपण कशातच तोलू शकत नाही. आईमध्ये इतकं भरभरून प्रेम असतं की त्याच्या चित्तामध्ये फक्त प्रेमच दिसेल. प्रेमा स्वरूप आई, प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाई. प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाई. प्रेमा स्वरूप आई. म्हणजे आईच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकराविषयीची निस्वार्थी भावना असते, प्रेम असते. मग लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग तुम्ही म्हणाल की या माऊलीसाठी शास्त्रामध्ये काय पुरावा आहे का? तर ऐका. कुंती आई साहेबांनी गांधारी आई साहेबांना वाण दिला. आता तुम्हाला माहित आहे वाण कधी देतात? तर संक्रांतीला देतात. कोण देतं? तर सुवासीन स्त्री एकमेकींना वाण देतात. पूर्वी अशी परंपरा होती माता माऊल्यांनो, पूर्वी अशी परंपरा होती की ह्या संक्रांतीला
एकपट वाण दिला तर पुढच्या संक्रांतीला 2 पटीनं वाण द्यावा लागत असे. मग कुंती आई साहेबांना गांधारी आई साहेबांनी हत्तीच्या अंबारीवरती बसून वाण दिला. आता कुंती आई साहेबांकडे 5 पुत्र होती. कुंती आई साहेब धर्मराजाकडे गेल्या आणि म्हणाल्या की मला माझ्या जाऊबाईनं हत्तीच्या अंबारीवरती बसून वाण दिलाय, मी माझ्या जाऊबाईला वाण द्यायला जायची कशी. मग त्यावेळी धर्मराजानं चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलं की काही दिवसांसाठी आम्हाला तुमचा ऐरावत पाहिजे. आणि ती चिठ्ठी बाणाच्या सह्याने अर्जुनाला स्वर्गात पाठवली. कुठं? स्वर्गात, इंद्राच्या दरबारात पाठवली. ती चिठ्ठी इंद्राला भेटली. इंद्राचा निरोप आला की स्वर्गात येऊन ऐरावत घेऊन जावा, पण त्यासाठी स्वर्गात कोणीतरी जिवंत व्यक्ती पाठवा. मग मायबाप हो, स्वर्गात जर पहिला जिवंत कोण गेला असेल तर तो भीम. भीम स्वर्गात गेला, ऐरावत घेतला, पण भीमाला गर्व प्राप्त झाला. आणि मायबाप हो, जिथं गर्व येतो, जिथं कर्म वाईट असतं तिथं देव कधीच साथ देत नाही. मग भीमाला गर्व प्राप्त झाला. भीमानं शिडी लावली ऐरावत घेण्यासाठी. त्या शिडीनं भीम खाली येत होता. देवाला कळालं भीमाला गर्व झाला, ह्याचं गर्वाचं घर खाली केलं पाहिजे. देवानं शिडीवर नजर टाकली, बघता काय शिडी मोडून पडली आणि बिचारा भीम गडबडत 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 कोलमडत खाली येत होता. कुंती आई साहेबांनी पाहिलं. कुंती आई साहेबांनी देवाला विनवणी केली, अरे माझ्या भीमाला वाचवा. त्यावेळी देवानं सांगितलं, तुझ्या भीमाला झेलणं आम्हाला शक्य नाही, तुला जे काय करायचंय ते तू करू शकते आत्या. शेवटी आई ही आईच असते ना. लेकरू कसंही असलं तरी कळवळा हा फक्त मातेलाच येतो. मग त्या भीमाला त्या शिडी सहित, त्या ऐरावता सहित आपल्या पदरामध्ये झेललं ना, ती माता होती. म्हणजे एवढी शूर माता की असल्या मोठ्या भीमाला त्या शिडीसह ऐरावता सहित फक्त पदरात झेललं. मायबाप हो, जगाच्या पाठीवरती एवढं निस्वार्थ प्रेम आईशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. मग ती आई कोणतीही असो. आज कैलासवासी श्रीमती मालन महादेव करचे आई, त्या पण एक आईच आहेत. त्यांचंही आपल्या कुटुंबावरती, लेकरावरती प्रेमच आहे. मग ती आई कोणत्याही युगातली असो, सत्ययुगातली असो, द्वापार युगातली असो अथवा कलियुगातली असो, आई ही आईच असते. बघा ना, आई जाते तेव्हा घराचं मांगल्य जातं. आई जाते त्यावेळी घराला घरपण राहत नाही. आई जाते तेव्हा घराचं अस्तित्व नाहीसं होतं. अहो एवढंच काय, आई जाते ना तेव्हा ते घर सुनं सुनं वाटतं. म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ह्या दोघांचं संगोपन जिथं होतं त्याला आई म्हणतात. मग आता आई नेमकी कशी असते तर ते मी तुम्हाला सांगते. आईचं महत्व हे पिढी जात आहे. जर घरामध्ये आई असेल ना तर त्या घराला इतिहास असतो. इतिहास साक्षी देतो, इतिहास देतो ग्वाही, इतिहास साक्षी देतो, इतिहास देतो ग्वाही. आई विना माया जगात दुसरी नाही, जगामध्ये तू आई आई म्हणून पुकारी. अन स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. विठ्ठल विठ्ठल लेकरू कोणाला म्हणावं? लेकरू म्हणजे तानं बाळ, अर्भक, जे आपल्या आईशी अनन्य असतं. अनन्यतेचे उदाहरण म्हणजे चाकर, चातक, चकोर, मासा, पतिव्रता,
कृपण आणि त्याच्यासोबत बालकाचं उदाहरण येतं. म्हणजे बालकासमोर कितीही विश्वसुंदरी उभी केली आणि त्या बालकाची आई जरी कुरूप असली तरी ते बालक त्या विश्वसुंदरी स्त्रीकडे जायच्या ऐवजी आपल्या आईकडेच जातं. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितलं, आणि आपुली माये कुबज जरी आहे ते जिजे ते नोहे स्नेह कुहेळी. चातक पक्षी स्वाती नक्षत्राशिवाय पाणी पित नाही, मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही. कृपण मनुष्य बाहेर कुठं जरी फिरायला गेला तरी त्याचं लक्ष आपल्या धनाकडेच असतं. पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीशिवाय दुसरा कोणताच मनुष्य आवडत नाही. पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. म्हणजे बघा ना, जे लेकरू की ज्या लेकराला काहीच कळत नाही त्या लेकराला आई जन्म देते, त्या लेकराचा सर्व भार त्या आईवर असतो. त्या लेकराला काही कळत नाही, म्हणजे त्या लेकराला शृंगार कळत नाही, तहान कळत नाही, भूक कळत नाही, हे सगळं फक्त त्याची आई बघते. म्हणजे त्या आईवरतीच त्या लेकराचा भार असतो. आईला लेकराची चिंता असते. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा. बुडते जन न देखवे डोळा, बुडते जन न देखवे डोळा, बुडते जन न देखवे डोळा, बुडते जन न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून. म्हणजे बालक जसं आपल्या आईशी अनन्य असतं तसं तुकोबराय म्हणतात की मी संतांशी अनन्य आहे. कारण मला माहिती आहे जगाच्या पाठीवरती संतांशिवाय माझं कल्याण कोणच करणार नाही. माझा भार जर सगळा मी संतांवरती वाहून दिला तर संतच माझं कल्याण करतील. बरं, असं पण नाही की संत आपलं कल्याण करत नाहीत, संत आपला उद्धार करतात. आई आणि संत ही लोकच अशी आहेत की आपल्या उद्धारासाठी येतात. म्हणजे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया तीन जड जीव. म्हणजे ह्या जीवाचा उद्धार करण्यासाठीच संत जन्माला येतात. मग तुकोबरायांनी सांगितलं की जशी माता आपल्या लेकराशी अनन्य असते तसे साधकाने संतांशी अनन्य राहावं. साधक जेव्हा संतांशी अनन्य राहतो तेव्हा त्याला कल्याणाची भीती नाही, त्याचं कल्याण आपोआप संत करतात. मग आता आई कशी असते याचं उदाहरण सांगते. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बांधून झाला आणि हिरोजी इंदुलकरांना छत्रपती शिवाजी राजांनी विचारलं, काय मग हिरोजी रायगड कसा बांधला? त्यावेळी हिरोजी इंदलकरांनी उत्तर दिलं, वर गेलं तर फक्त हवाच आणि खाली गेलं तर फक्त पाणीच, शत्रू वर जाऊच शकत नाही. दुसऱ्याच दिवशी एक प्रसंग घडला. एक गवळण दूध विकण्यासाठी गडावर गेली. दिवसभर दुधाचा धंदा जरा शांतच होता. त्या गवळणीला दिवस मावळलेला समजला नाही. आणि पूर्वी असं होतं की सूर्यास्तानंतर जर गडाचे दरवाजे बंद झाले तर ते परत उघडले जात नव्हते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता की गडाचे दरवाजे बंद झाले आणि नंतर काहीही घडलं तरी गडाचा दरवाजा उघडायचा नाही. त्या माय माऊलीला बाळाच्या हाकेची कुठंतरी जाणीव झाली आणि ती माय माऊली तिचं अंतःकरण तुटू लागलं. त्याच्या प्रेमापोटी गडबडत गडबडत कशी तरी महादरवाजापर्यंत पोहोचली. पहारेकरांना विनंती केली, दादा ऐका ना दादा, माझं लेकरू तान लेकरू घरामध्ये आहे दादा, दिवसभर दूध इकण्याच्या नादात कळलंच नाही दादा, उघडा ना दरवाजा, माझं लेकरू वाट बघत असेल, त्याला भूक लागली असेल.
पहारेकरांना त्याची विनवणी समजत होती, पण पहारेकरी महाराजांच्या आज्ञेपुढे काहीच करू शकत नव्हते. शेवटी हिरकणीने निर्णय घेतला, त्या गवळणीने निर्णय घेतला की गड उतरून खाली जायचा. ती कशी तरी गडाच्या एका टोकावरती आली. रायगड किल्ला इतका अवघड होता की दिवसा जरी चढायचं म्हणलं तर काळोख्याचा अंधार होता. कड्यावरून जर हात घसरला किंवा पाय घसरला तर मृत्यूलाच सामोरे जावं लागणार होतं. जंगली श्वापदेन युक्त तो किल्ला चढायला इतका अवघड होता की तिथून चिटपाखरू जरी जायचं म्हटलं तरी चिंताच होती. पण त्या मातेचा आपल्या लेकराविषयीचा असणारा कळवळा तिनं अखेर कसा बसा रायगड किल्ला उतरला. रायगड किल्ला उतरला आणि पहिलं त्या लेकराकडे धाव घेतली. लेकराला मिठीत घेतलं, मायेचा पाझर फुटला, बाळाला दूध पाजलं. माये पोटी धावली अन आली घराला, माये पोटी धावली अन आली घराला, मातेच्या धाडसाची कथा समजे राजाला. नामकरण झाले कड्याचे, नामकरण झाले कड्याचे, नामकरण झाले कड्याचे, नाव त्याला दिले माऊलीचे, नाव त्याला दिले माऊलीचे. पुरावे हे इतिहासाचे, पुरावे हे इतिहासाचे. हिरकणी नाव त्या बुरंजाचे, हाजी जी जी. हिरकणी नाव त्या बुरंजाचे, हाजी जी जी. हिरकणी नाव त्या बुरंजाचे, हाजी जी 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 जी. महाराजांना दुसऱ्या दिवशी हिरकणीच्या धाडसाचं कौतुक वाटलं. गडावरती वाऱ्यासारखी बातमी पसरली की हिरकणी गडावर नाही, हिरकणी गड उतरून कधीच खाली गेली. दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकरांना बोलवलं, त्या गवळणीलाही बोलवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज इंदलकरांना म्हणतायत, काय मग इंदलकर, तुम्ही म्हणाला होता वर गेला तर फक्त हवाच आणि खाली गेलं तर फक्त पाणीच, शत्रूवर जाऊच शकत नाही. मग सांगा हिरोजी, ही हिरकणी गड उतरून खाली गेलीच कशी? ही हिरकणी गड उतरून खाली गेलीच कशी? मायबाप हो, त्यावेळी हिरोजी इंदलकरांनी जे उत्तर दिलं ते आपल्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये कोरण्यासारखं आहे. हिरोजी इंदलकर म्हणाले, महाराज, ही महाराष्ट्रातली आई आहे आणि ही महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते, परिणामता स्वतःचा प्राण सुद्धा देऊ शकते. एवढी जर कुणामध्ये जर जाणीव असेल, आत्मीयता असेल, प्रेम भावना असेल ना माता भगिनींनो, ती फक्त तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, फक्त एका आईमध्येच असते. एवढा आईचा कळवळा असतो गड्या, एवढा आईचा कळवळा असतो. आई आई असते, आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या लेकरासाठी जिचा जीव तुटतो ना ती आई असते. आईची जागा दुसरा कुणी जरी घ्यायची म्हटलं तरी होऊ शकत नाही, कारण त्याला कळवळाही तसाच यावा लागतो, अंतःकरणातून जीव सुद्धा तसाच तुटावा लागतो. आणि मग असा कळवळा येतो तो फक्त आईला आणि संतांनाच. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी, ऐसी कळवळ्याची जाते, 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 ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते. करीला भावीन प्रेमे, करीला भावीन प्रेमे, करीला भावीन प्रेमे,
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई आपल्या लेकराकडून कधीही लाभाची अपेक्षा करत नाही. जिथं लाभ येतो, जिथं स्वार्थ असतो, ती आई होऊ शकत नाही. आईचं अंतःकरण लेकरासाठी इतकं मऊ असतं. आई कितीही कंटाळलेली असेल, दिवसभर रानात दमून भागून आलेली असेल, आणि जर लेकरू जर आपलं रुसलं असेल, फुगलं असेल, लेकराला काही झालं असेल, तर आईचा कळवळा, आईचं अंतःकरण तुटतं. मायबाप हो, आपण जेव्हा जन्म घेतो ना, तेव्हा आपली आई पहिल्यांदा हसते. आपण जेव्हा जन्म घेतो ना, तेव्हा आपली आई पहिल्यांदा हसते आणि आपण पहिल्यांदा रडतो. पण जेव्हा आपण मोठे होतो आणि जेव्हा आपण रडतो ना गड्या, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जवळ येऊन जी रडते ना, ती आपली आई असते. म्हणजे फक्त एकदाच आईला हसता आले, इतर वेळी आईकडे सगळे गुन्हे माफ असतात. दिवसभर काबाड कष्ट करते रानामध्ये, कितीही थकली, कितीही दमलेली असू द्या, लेकरासाठी तिचा जीव तुटतच असतो. म्हणजे जेव्हा का आई दमून भागून घरी येते आणि आपल्या लेकराला बघते, ऐका, दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. आई 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 आई. कितीही दमून भागून येऊ द्यात, कितीही दमून भागून येऊ द्यात, लेकरासाठी तिचा जीव तुटतच असतो. लेकरासाठी तिचा कळवळा हा कायम असतो. बघा ना, इतकं करते आई, इतकं करते. 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटामध्ये वागवते, इतका आपला सगळ्या गोष्टींचा विचार करते. म्हणजे त्या आईला आपल्या संगोपनाचीच फक्त चिंता असते. आपल्याला जर लागलं ना मायबाप हो, जखम झाली तर आपल्या शरीरातून रक्त येतं, पण जर आपल्याला रडायला आलं ना, तर आपल्या डोळ्यातून फक्त पाणीच येतं. भले देवानं ह्या मानवी देहाची संरचना केलेली असेल, पण ही संरचना स्वतःच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस वागवायचं सामर्थ्य तुम्हा आम्हा एका स्त्रीमध्येच आहे. माता मौल्या, आपलं भाग्य एवढं मोठं आहे की देवानं आपल्याला माता म्हटलं आहे, आई म्हटलं आहे. म्हणजे ईश्वर ही जिच्या पुढे नतमस्तक होतो ना, ती म्हणजे आई, ते म्हणजे तुम्ही आम्ही. आपली किंमत खूप आहे गड्या, आपली किंमत खूप आहे गड्या. म्हणजे आईचा एवढा मोठा कळवळा असतो. आई इतकं काही लेकरासाठी करते, इतकी काही चिंता लेकराबद्दलची ती बाळगते. तरीही 12 आठवडे उलटी केल्यानंतर, लक्ष देऊन कीर्तन ऐका माता मौल्या, 12 आठवडे उलटी केल्यानंतर, 40 आठवडे पोटात वागवल्यानंतर, 12 तास लेबर पेन मध्ये राहिल्यानंतर, जगभराची सुई टोचल्यानंतर, टाक्यांचा त्रास सहन केल्यानंतर एका मातेला हेच ऐकावं लागतं, अरे लेकरू तर त्याच्या बाबावर गेले. असो गड्या, काही हरकत नाही, काहीच हरकत नाही. जरी त्याच्या बाबावर गेलं असलं तरी आम्हाला काही चिंता नाही. पण ऐका, तेच लेकरू जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये उत्तम कामगिरी करतं ना, तेव्हा तेच लोक म्हणतात, शेवटी काय आईचेच संस्कार, शेवटी काय आईचेच संस्कार. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. आईची जागा देवाला सुद्धा घेता आली नाही. म्हणजे आई आपल्यासाठी इतकी महान आहे. खरं पाहायला गेलं तर आई खऱ्या अर्थाने सगळ्या समाजाची संतच असते. म्हणजे संतांमुळे आध्यात्मिक मार्गदर्शन होतं. व्यवहारातील आई जन्म देते, पालन पोषण करते, पण व्यवहारातील आई जन्म मरणातून मुक्त करू शकत नाही. माय बापे
पिंड पाळी येला माया, जन्म मरण जाया संत संग. म्हणजे जर आपल्याला आपल्या ह्या जन्म मरणातून मुक्त कोण करत असेल तर संतांच्या भक्ती मार्गातून आपण नामस्मरणातून तरुण गेलं पाहिजे. म्हणजे असं जर आपण केलं तर जीवच शिव होतो, म्हणजे मनुष्यच देव होतो. तुकोबराय सांगतात, देव पहावया गेलो तिथे देवच होऊन ठेलो. म्हणजे मी देव पहावया गेलो तिथे देवानं मलाच देव बनवलं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी दुःखाची निवृत्ती आहे त्या दुःखाच्या निवृत्तीतून जर तरायचं असेल तर भगवंताशिवाय पर्याय नाही. एक वेळ का रे या दुःखा वेगाळे, एक वेळ का रे या दुःखा वेगाळे, एक वेळ करी या दुःखा वेगाळे, एक वेळ करी या दुःखा वेगाळे, वेळ काळे या दुःखा वेगाळे, एक वेळ काळे या दुःखा वेगाळे, एक वेळ करी या दुःखा वेगाळे, एक वेळ काळे या दुःखा वेगाळे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, आठवेल माया समाधान माझा, 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 समाधान माझा. म्हणजे त्या आईला एवढा कळवळा असतो, त्या आईला लेकराची एवढी चिंता असते की मातेची या चित्ती अवघी बालकाचीच व्याप्ती. तुकोबरायांनी अवघी हा शब्द मुद्दामून वापरला आहे, कारण आई फक्त जन्म देते, पण जन्म मरणातून मुक्त जर आपल्याला कोण करत असेल तर ते संत आहेत, ते देव. ज्ञानराज माझी योग्यांची माऊनी, ज्ञानराज माझी योग्यांची माऊनी, ज्ञानराज माझी योगाची मावोल, ज्ञानराज माझी योगाची मावोल, ज्ञानराज माझी योगांची माऊनी, ज्ञानराज माझी योगांची माऊनी, ज्ञानराज माझी योगाची मावोल, ज्ञानराज माझी योगाची मावोल, जेने निघमवल्ली प्रकट केली, जेने निघमवल्ली प्रकट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, जेने निगमवल्ली प्रकट केले, जेने निगमवल्ली प्रकट केले, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम घटलीला. विठ्ठल म्हणजे त्या मातेच्या चित्तामध्येच ती व्याप्ती आहे. म्हणजे जन्म मरणातून आपल्याला जर कोण मुक्त करत असेल तर ते फक्त संत आहेत, ते फक्त देव आहेत. आईचं अस्तित्व आणि आई किती महान आहे ना, एका शब्दात सांगते, मायबाप हो कीर्तन लक्ष देऊन ऐका.
आपल्या जीवनातले सगळे गुन्हे जिथे बिनशर्तपणे माफ होतात ना, असं एकमेव न्यायालय म्हणजे आई. असं एकमेव न्यायालय म्हणजे आई. आई ती असते जी आपल्या लेकराच्या सगळ्या चुका आपल्या पदरात घेते. म्हणजे आपलं लेकरू कसंही वागलं, कसंही त्याचं अस्तित्व असलं, कसंही त्याचा पेहराव असला, तरी आईला लेकराची घाण कधीच वाटत नाही. आई आपल्या लेकरासाठी तुळ तुळ तुटत असते. लेकराविषयीचा तिचा कळवळा हा वाखलण्याजोगा असतो. मग आता आई नेमकी आहे काय? आईचं महत्व किती? मायबाप हो आईचा एक खूप हृदयस्पर्शी दृष्टांत सांगते. खूप की हृदयाच्या अंतःकरणामध्ये हृदयाला भिडणार आहे. थोडासा आवाज द्या दादा. एक मुलगा असतो. कोण असतो? एक मुलगा असतो. मुलगा करोडपती असतो. मुलाकडं सगळं काही असतं. सगळं काही असतं मुलाकडं. पैसा असतो, प्रॉपर्टी असते, घर असतं, बंगला असतो, वैभव असतं. पण त्या मुलाचा त्याच्या आईवरती खूप जीव असतो. मुलाच्या अंतःकरणामध्ये आईशिवाय दुसरं काहीच नसतं. 5 ते 6 कंपन्याचा मालक असतो. आणि त्या मुलाच्या आईचा ऍक्सिडेंट होतो. मायबाप हो तुम्हाला तर माहीतच आहे, ऍक्सिडेंटमध्ये कधीही माणूस जगेल याची गॅरंटी आहे? आपण आपला माणूस परत आणू शकतो? त्या आईचा ऍक्सिडेंट झाला. आईला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्याच्या नंतर मुलाचा गडगंज पैसा कामी आला का? अजिबात नाही. डॉक्टरांनी उपचार केले, MBBS डॉक्टर बोलवले, वेगवेगळे त्या क्रियेसाठी स्पेशालिस्ट डॉक्टर बोलवले, वेगवेगळी साधनं वापरली, आईवरती उपचार केले. रात्रंदिवस आईवरती उपचार चाललेत. आई काही कोम्यातून बाहेर येईना. काही मुलाचा पैसा कामी आला, काही मुलाची प्रॉपर्टी कामी आली, मुलाचं वैभव काही कामी आलं. मुलगा ध्याय मोकाळ होऊन रडतोय, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे गड्या, मला माझी आई पाहिजे. डॉक्टरांना सांगितलं लागल तेवढा खर्च लागू द्या, 2 कंपन्या विकायला लागल्या तरी चालेल, माझ्या आईला बरं करा, माझ्या आईला बरं करा. आई कोम्यात गेली होती. डॉक्टरांचा इलाज चालत नव्हता. डॉक्टरांना सुचेना काय करावं. डॉक्टरांनी शेवटी सांगितलं की आम्ही आईला आता काहीच करू शकत नाही. आमचे सगळे उपाय थांबले. बिचारा मुलगा रस्त्याने चाललाय, रडत 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 चाललाय. आता मुलाच्या पायाच्या खालची जमीन सरकली. आई जाते ना तेव्हा कळतं की ज्या घरातली आई जाते ना तेव्हाच त्या घरातलं घरपण गेलेल्याची जाणीव होते गड्या. आणि हे लेकीला आणि लेकाला जास्त त्रास होण्यासारखं आहे. त्या लेकराला काही समजना. ती लेकरं बिचारं अनवाणी पळतंय रस्त्यानं पळत असताना माणसं म्हणतात अरे मरायचंय का र तुला, तुला गाडी दिसना का र, इतका जीव वर आलाय का र तुला, गाड्या तरी बघ ना र, गाड्या तरी बघ. त्या मुलाला काही दिसेना. त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या कानामध्ये, त्याच्या संपूर्ण देहामध्ये आणि हृदयाच्या अंतःकरणामध्ये फक्त आई आहे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे असं म्हणून एका पारावर बसतो. शेजारी मंदिर असतं. मंदिरातून एक भगवंताचा भक्त जात असतो आणि त्या भक्तानं त्या मुलाकडं पाहिलं. लेकराला काहीतरी अडचण दिसते गाड्या, लेकराला काहीतरी काळजी दिसते. त्यावेळी तो भक्त त्या लेकराजवळ जातो. मायबाप हो लक्ष देऊन कीर्तन ऐका. त्या लेकराजवळ गेल्यानंतर तो भगवंताचा भक्त त्याला विचारतो काय झाले रे, अडचणीत दिसतोय. त्यावेळी तो लेकरू सांगतो माझी आई कोम्यामध्ये गेलीये, मी एवढा मोठा श्रीमंत आहे पण माझी आई नसेल तर माझी श्रीमंती काय कामाची, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई आणून द्या.
त्यावेळी त्या भगवंताच्या भक्तानं सांगितलं, देवाकडचं आहे अजून, डॉक्टरकडचं जरी संपलं असलं ना तरी देवाकडचं आहे अजून. त्यावेळी तो मुलगा म्हणतो की मला देवावरती विश्वास नाही. तो भक्त म्हणतो, मला एक गोष्ट सांग की तू आईसाठी काय केलंस. त्यावेळी तो मुलगा म्हणतो की मी आईसाठी सगळं काही केलंय. तू आईसाठी काय करू शकतो. मी आईसाठी जीव देऊ शकतो. मला माझी आई पाहिजे. जीव देऊन काय उपयोग. जीव देऊन काय उपयोग म्हणजे तिचाच पैसा, तिचीच प्रॉपर्टी, तिचीच धन दौलत तू तिच्यासाठीच वापरलीस. अरे तू काय करू शकतोस तुझ्या आईसाठी. त्यावेळी तो भक्त म्हणतो, नाही नाही मी जीव देऊ शकतो. अरे पण जीव तुझा जाईल, आई माघारी येणार आहे का. एक काम कर, तू आईसाठी भीक मागू शकतोस का. आता मात्र मुलाला प्रश्न पडला, मी आईसाठी आणि भीक. त्यावेळी तो भगवंताचा भक्त म्हणतो, हा मीपणा गेला पाहिजे, हा तुझा मीपणा गेला पाहिजे. आईसाठी झोळी पसरायची, रोज झोळी रिकामी झाली पाहिजे. प्रत्येक दिवसाची सुरुवात रिकाम्या झोळीनं झाली पाहिजे. आणि बघ, प्रयत्न करून बघ, 48 दिवस लागतील. त्यावेळी तो मुलगा म्हणतो, आईसाठी भीक पण मागल ना गड्या, आईसाठी भीक मागल, पण भीक मागून माझी आई येईल माघारी यात शंकाच, माझी आई माघारी येईल यात शंकाच. त्यावेळी तो भगवंताचा भक्त म्हणतो, बघ तरी प्रयत्न करून. आणि तो तिथून निघून जातो. शुभास्ते पंथान संतू, हरिओम 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 हरिओम. आणि जाता जाता तो सांगून जातो, तुझं नाव, तुझी ओळख, तुझं अस्तित्व, तुझं काहीच कुणालाच कळता कामा नये. बघ 48 दिवस प्रयत्न करून मायबाप हो 48 दिवस त्याला भीक मागावे लागले. 48 दिवस त्याला भीक मागावे लागले. त्याला काहीच सुचेना. नुसते वेदनेनं व्याकुळ झालेलं लेकरू इकडं तिकडं थांबवल्यासारखं पडतंय. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. हा तुझा अबोला मला सोसवेना. तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे. तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे. तुझ्या एका हाकेसाठी झुरे जीव माझा. आई अग आई, रुसलीस का बोलना. अग आई अग आई, रुसलीस का बोलना. रुसलीस का बोलना. रुसलीस का बोलना. बोल ना ग आई, बोल बोल आई बोल. लेकरानं भीक मागितली. 48 दिवस माता माऊल्या भीक मागितली आईसाठी. जगाच्या पाठीवरती अशी सुद्धा मुलं आहेत बरं. भीक मागितल्याच्या नंतर 48 दिवसानंतर आई कोम्यातून बाहेर आली. बघता काय माता माऊल्या, भगवंतानं कोम्यातून आईला बाहेर काढलं. आईची किंमत कोणच करू शकत नाही आणि कधीच करू शकत नाही. दया, क्षमा, शांती, ज्ञान, वैराग्य हे सगळं कोणामध्ये असेल तर ते भगवंतामध्ये आहे. भगवंताच्या नामस्मरणामुळेच आपल्याला संतांची संगती प्राप्त होते.
संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संताची संगती मनोमार्ग गती आकळावा येणे पंथे. म्हणजे 9 महिने 9 दिवस पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. हे फक्त पोटात भार वाहून लेकराला जन्म दिल्यापासून ते लेकराचा उभा संसार बघेपर्यंतचा कळवळा जर कोणाला येत असेल ना मायबाप हो, ते फक्त आईलाच येतो आणि त्याच्या पाठीमागे संतांनाच येतो.